नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. दिनेश टी वाघमारे, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त, यांनी घोळ घातलेला आहे. आता कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं, उमेदवारांनी लक्षात घ्यावं की आज जे मतदान होत आहे त्याचा निकाल उद्या लागणार नाही. तो निकाल लागणार आहे 21 डिसेंबर रोजी. हे लक्षात ठेवा. आणि प्रसार माध्यमांना किंवा संशोधन संस्थांना विनंती आहे की एक्झिट पोल जे आहेत आजच्या निवडणुकांचे ते देखील जाहीर करता येणार नाहीत. ते करता येणार आहेत 20 डिसेंबर रोजी. आता 20 डिसेंबर रोजी काय आहे? राज्य निवडणूक आयोगाने जो गोंधळ घालून टाकलेला आहे, म्हणजे काल ज्या घोषित केलं की ज्या 20 नगर परिषदा आहेत त्याचं मतदान आज म्हणजे 2 डिसेंबरला होणार नाही, तर ते 20 डिसेंबरला होईल. आणि मग निकाल अर्थातच किती तारखेला लागणार आहे? 21 डिसेंबरला लागणार आहे. आणि मग विरोधी पक्ष असतील किंवा अनेक नागरिक असतील त्यांनी सांगितलं की आज जर निकाल घोषित केला उर्वरित नगर परिषद नगर पंचायतीचा, तर त्याचा प्रभाव 20 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकांवर होईल आणि सगळा गोंधळ माजेल. त्यामुळं नागपूर खंडपीठाने खडसावलेलं आहे राज्य निवडणूक आयोगाला की तुम्ही आता सगळे निकाल म्हणजे या नगर परिषद आणि नगर पंचायतचे ते केव्हा घोषित करा? 21 डिसेंबरला घोषित करा. आता निवडणूक आयोग स्वायत्त आहे, उच्च न्यायालय स्वायत्त आहे आणि सर्वोच्च न्यायालय अर्थात अधिकाराबद्दल न बोललेलंच बरं. प्रचंड मोठे अधिकार आहे. म्हणजे आता सर्वोच्च न्यायालयाने काय केलेलं आहे? त्या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जी काही सुनावणी होणार आहे आणि राज्य निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकारने जी काही आरक्षण मर्यादा 50% ओलांडलेली आहे त्या संबंधी जाहीर केलेले की 21 जानेवारी 2026ला आम्ही सुनावणी घेऊ. आणि त्यामध्ये जर दोष आढळला, 50%ची मर्यादा ओलांडलेली आहे, जिथे आता नगर परिषद आणि नगर पंचायती 57 ठिकाणी ओलांडलेली आहे, त्याचा निकाल आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुका आणि महानगरपालिका निवडणुका याच्यातलं सगळं आरक्षण जे आहे ते 21 जानेवारी 2026 रोजी जी काही सुनावणी होईल, जो काही निकाल लागेल, 50%ची कॅप त्याच्यावर आधारित असतील. म्हणजे ही टांगती तलवार. थोडक्यामध्ये काय आहे की स्वायत्त संस्थांनी जे मनावर घेतलेलं आहे ते कायद्याला धरून अर्थातच घेतलेलं आहे. परंतु कायदा कधी 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 कसा गाढव असतो असं या निवडणूक प्रक्रियेला म्हणता येईल. निदान राज्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने जे केलेलं उद्योग आहे आणि मग खंडपीठाने जे फटकारलेलं आहे, म्हणजे बघा, एक तर गेल्या 4, 5, 6, 7 वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्याच नाहीयेत. सगळा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. आणि मग सगळा गोंधळ. मग आता सुप्रीम कोर्टानेच सांगितलं होतं की 31 जानेवारीच्या आत निवडणुका घ्या. 31 जानेवारी 2026च्या आत निवडणुका घ्या. त्याप्रमाणे राज्य सरकारने सूचना केली आणि निवडणूक आयोग कामाला लागला होता. त्याच्यात अनेक गोंधळ झालेला आहे. आपण त्याविषयी चर्चा करतो की निवडणूक आयोगाने काय काय गोंधळ घातलेला आहे. आणि मग तिथे मग कायदा गाढव आहे असं का म्हणावं लागतं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून. आणि तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण थेटपणे चर्चा करत असतो, ती सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनात. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, ज्या वेळेला 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायत या निवडणुका घोषित झाल्या आणि कार्यकर्ते जोरामध्ये कामाला लागले. आता महायुतीचं सरकार आहे, श्रीमंत सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे. आणि मग या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये ज्या प्रकारची रसद लागणार आहे, ज्या प्रकारचं लक्ष्मी दर्शन घडवलं जाणार आहे, घडवलं गेलेलं आहे काल रात्री. म्हणजे ऐन एकादशीच्या दिवशी मांसाहार झालेला आहे. आता मग ते भारतीय जनता पार्टीला त्याचं वैषम्य वाटणार का, हा प्रश्न आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. पण
तो आता राजकीय जो आहे, म्हणजे आता महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ हे थेट कुठं मैदानात उतरलेले नाही. ते आपले बोलून मोकळे झाले की आपल्या काही पेट्या भरलेल्या नाही, आपल्याकडे काही खोके तयार नाही आहेत. आणि स्थानिक ही स्वराज्य संस्थांची निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आपण लक्ष कशाला घालायचं? जिथं आपण लक्ष घालायचं आहे तिथं आपण घातलेलं आहे. हे दुबार मतदार जे पेरलेले आहेत, मुळात ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जी निवडणूक होत आहे आणि मतदार याद्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घोळ आहे, म्हणून सत्याचा मोर्चा मुंबईला निघाला. आणि मग मतदार याद्यांमध्ये घोळ कसा याचे ढीग राज ठाकरे यांनी लोकांना दाखवले. मग आता अगदी सत्ताधारी पक्षालाही ते दिसायला लागलं की हे घोळ झालेला आहे. राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं, म्हणजे सुरुवातीला ते चोकलिंगम कुणा ते केंद्रीय निवडणूक प्रतिनिधी महाराष्ट्रातले त्यांच्याकडे लोक हे सगळे विरोधी पक्ष गेले. मग ते म्हणाले की ते आता राज्य निवडणूक आयोगाचं काम आहे. राज्य निवडणूक आयोगाला विचारल्यावर ते म्हणाले की ते केंद्राचं काम आहे. याच्यातच गोंधळ झाला. आणि मग शेवटी 2 जुलै रोजी जी काही मतदार यादी आहे ती गृहीत धरून या निवडणुका लागल्या. म्हणजे गोंधळात गोंधळ सगळा झालेला आहे. या सगळ्या याच्यामध्ये ज्या वेळेला नागपूर खंडपीठासमोर आज ही याचिका आली, तर आयोगाने खंडपीठाने सांगितलं हे सगळं जे आहे, ह्या निवडणुका ज्या आहेत, ज्या मतदार यादीवर वगैरे काय तो मुद्दा निघाला नाही अर्थात याच्या वेळेला, फक्त प्रभावित होतील ह्या सगळ्या नगर परिषदांच्या पुढे ज्या तुम्ही ढकललेल्या आहेत निवडणुका. आणि म्हणजे हे ढकललेल्या कुणी आहेत? हे राज्य निवडणूक आयोगाने ढकललेल्या आहेत. या का ढकललेल्या आहेत? कारण की काही म्हणजे ज्या 20 नगर परिषदांचे जे उमेदवार आहेत त्यापैकी काही उमेदवार, काही पक्ष हे न्यायालयामध्ये गेलेले आहेत. तेवढ्या कारणास्तव स्वायत्त संस्था असलेल्या राज्य निवडणूक आयोगाने थेट निर्णय घेऊन टाकला. ना राज्य सरकारला विचारलं, ना कुणाला विचारलं. बरं, आता त्यांचे वकील कोण आहेत, कोण हे निर्णय घेत आहे, निवडणूक प्रक्रिया का तुम्ही थांबवलेली आहे, हे समजण्याच्या पलीकडे आहे. अशी हतबलता कुणी व्यक्त केलेली आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली, जे कायद्याचे अभ्यासक आहेत. आणि ते असं म्हणाले की 20, 25, 30 वर्षांमध्ये मी अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहिल्या, त्याहीपेक्षा जास्त काळ पाहिलेला आहे, पण असा गोंधळ कधी पाहिलेला नाही. आणि आता खंडपीठ स्वायत्त आहे, राज्य निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्याच्यामुळे तो निर्णय तर मान्य करावा लागेल. परंतु जे अहोरात्र कष्ट ज्यांनी घेतले, प्रचार केला, दमछाक केली, होतं नव्हतं तेवढं सगळं डाव म्हणजे पणाला लावलेलं आहे, त्यांच्या उत्साहावर जे विरजण टाकलेलं आहे ते मात्र खेदजनक आहे, अशा स्पष्ट शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी टीका केलेली आहे. आणि ती अतिशय रास्त आहे. एरवी देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने विरोधकांनी टार्गेट केलं, भारतीय जनता पार्टीला टार्गेट केलं. काय टार्गेट केलं? की निवडणूक आयोग तुमच्या हातातलं भाऊल आहे, तुम्ही ज्या तुमच्या पद्धतीने ते वापरताय. आता मग राज ठाकरे काय म्हणाले की देशात मनमानी चालू आहे. आता कुणाची मनमानी चालू आहे? मग आता याच्यामध्ये काही भारतीय जनता पार्टी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संबंध आहे का? तर तो आज दिसत तर नाहीये. पण हे झालेलं आहे. आता मग तो आता संबंध टीका करण्याचे अनेक मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये जरूर संबंध आहे, परंतु याच्यामध्ये ही न्यायालयीन जी तांत्रिकता आणि त्याचा जो प्रमुख अडथळा आलेला आहे, हा आलेला आहे फक्त आणि फक्त राज्य निवडणूक आयोगाच्या या म्हणजे ना करत्या म्हणा, चाल ढकल करणे म्हणा, आणि मुळात लाल फितीचा कारभार म्हणा, काय वाटेल ते जे म्हणायचं ते म्हणा, एकमेकांवर जबाबदारी ढकलणं म्हणा, हे सगळं झालेलं आहे. आणि या निर्णयामुळे कुणाचं नुकसान होणार आहे? महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे, झालेलं आहे. म्हणजे एकतर पैशाचा अपव्यय जो झालेला आहे तो आहे, कोट्यवधी रुपयांचा निवडणूक आयोगाला खर्च करावा लागतो, तो पाण्यात गेलेला आहे, त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. आता बघा, स्ट्रॉंग रूम म्हणजे जिथं ईव्हीएम मशीन ठेवल्या जाणार, त्याच्यानंतर 280 ठिकाणी मतमोजणी केंद्र ते असणार आहे. या दोन्ही ठिकाणी त्या स्ट्रॉंग रूम, मतमोजणी केंद्र याच्याकडे काय होणार आहे? आता विधानसभा निवडणुकीमध्ये जेवढा खर्च येतो तेवढाच खर्च होणार आहे. कारण स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन रोज ते सील फोडून, रोज आतमध्ये तपासणी करून, पोलीस, न्यायालय, हे निवडणूक आयोग यांना तपासणी करावी लागणार.
स्ट्रॉंग रूमच्या सीलवर रोज शिक्का आणि रोज स्वाक्षरी आणि रोज ती म्हणजे हे सगळे कुटाने करावं लागणार आहे. हा जो काही खर्च आहे हा कुणी भरायचा आहे? हा निवडणूक आयोगाने भरायचा म्हणजे कुठून भरणार ते? अर्थात ते शासनाच्या तिजोरीतून भरणार. मग शासनाची तिजोरी कोण भरते? नागरिक तिजोरी भरतात. हा फटका बसलेला आहे. आणि या आर्थिक नुकसानीच्या पलीकडे जाऊन जे मूळ जे आहे की लोकांचा जो नागरी सेवांचा जो हक्क आहे आणि जो लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ते मांडत असतात लोक, तर तो नाकारण्याला अजून किती विलंब लागणार आहे? कशा प्रकारे लोकांची अजून सत्व परीक्षा आहे ही याच्यामुळे दिसलेली. म्हणजे आपण 3 टायर सिस्टीम ज्याला म्हणतो, स्थानिक स्वराज्य संस्थांची जी काही सरकार आहे, ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे, हे मिनी मंत्रालय आहेत, त्याच्यानंतर नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, हे सगळं जे आहे हे सरकार जे आहे, ज्या सरकारकडे जावं लागतं, गटार तुंबल्यापासून तर अनेक गोष्टी, स्वच्छता वगैरे, पाणी, आरोग्य, शिक्षण, या सगळ्या गोष्टींसाठी जावं लागतं. आणि तिथं अजून तात्काळच बसायचं आहे. मग तिथं होणारा जो काही गैरव्यवहार आहे, जो काही भ्रष्टाचार आहे, जे काही छोटे मोठे अर्थसंकल्प, मग कुठं नगरविकास खातं काय देत आहे, 14वा वित्त आयोगाने काय दिलेलं आहे, या सगळ्या गोष्टीचा हिशोब कोण मागणार आहे? कुठे चर्चा होणार आहे? हे सगळं लांबलेलं आहे. आणि हे सगळं कुणामुळं झालेलं आहे? हे लांबत लांबत चाललेलं आहे, तर ते निवडणूक आयोगामुळे झालेलं आहे. म्हणजे मतदार यादीतला घोळ असो वगैरे, हे तर सगळं. आता शेवटी जाता जाता बघा की सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी मर्यादा 27% तुम्ही विचार करा, आणि जिथं 50%ची मर्यादा ओलांडून जाणार नाही त्या पद्धतीनेच निर्णय घ्या, असं निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला बजावलंय आणि कायद्यामध्ये लिहिलेलं आहे. ते असताना देखील काय झालेलं आहे? किती ठिकाणी म्हणजे नगर परिषद, नगरपंचायत, ज्या 57 ठिकाणी ओलांडली गेलेली मर्यादा, 2 महानगरपालिकांमध्ये ओलांडली गेलेली आहे, जिल्हा परिषदेच्या संदर्भात देखील अनेक ठिकाणी ती मर्यादा ओलांडलेली आहे. मग असं हे कुठं कायद्यामध्ये बसतं? आणि सर्वोच्च न्यायालय जे भान ठेवून मत व्यक्त करून बसलेलं आहे ते अतिशय योग्य आहे. कोणतं? की निवडणूक प्रक्रिया थांबवता येत नाही, म्हणून आम्ही ती थांबवत नाही आणि आम्ही 31 जानेवारी पर्यंत ह्या निवडणुका घ्या असं आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही स्थगित करत नाही निवडणुका, पण 50%ची जी कॅप आहे त्या संदर्भात जो निर्णय होईल तो या निकालाला लागू असेल, हे लक्षात घ्या. एवढंच बजावलेलं आहे. आणि मग इकडं मात्र निवडणूक आयोग काय करत आहे? एक जण कोर्टात गेला की ताबडतोब ती निवडणूकच स्थगित करताय. हे चुकलेलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला, खरं तर राज्याच्या निवडणूक आयोगाला जाब विचारला पाहिजे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर तो विचारलाच पाहिजे आणि विरोधी पक्षांनी देखील विचारलाच पाहिजे. ही लोकशाहीची क्रूर थट्टा आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने ही अतिशय खेदजनक बाब आहे. एवढंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.